हरे कृष्ण सर्वांना. चिखलात असूनही स्वतःचं सौंदर्य आणि वेगळेपण जपणारं हे सुंदर कमळ बघितलं आणि एकदम प्रसन्न वाटलं. असं वाटलं आपलं आयुष्यसुद्धा असंच असावं. आपल्या आजूबाजूला प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप अडचणी असतात, परंतु त्यावर मात करायची आणि आपली प्रसन्नता कधीच कमी होऊ द्यायची नाही. म्हणजे मग कमळासारखं सुंदर असं आपलंसुद्धा आयुष्य होईल. तर सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर हे गेले होते गावाकडे आणि मी इथं स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं एक पारायण केलं. संध्याकाळी येताना यांनी हे काजू आणले होते आणि लोणच्याचे आंबेसुद्धा. तर बघा, हे रात्रीच मी पाण्यात घालून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे काढून घेतले आणि इथं मी हे सगळं जेवणसुद्धा बनवले, कारण यांना पुन्हा गावाला जायचं होतं म्हणून. तर आमच्या शेतात बोर मारला आहे आणि स्वामींच्या कृपेने चांगलं पाणी लागलेलं आहे. त्याची मोटर वगैरे सोडायचं काम होतं, त्यामुळे हे जाणार होते. तर आहोंची सुट्टी संपत आलेली आहे, परंतु एक एक कामसुद्धा मार्गी लागते आणि हे बघूनच समाधानसुद्धा तेवढंच वाटते. तर चला, भेटते पुन्हा. तोपर्यंत बाय.